तर मित्रांनो, आकाश आणि वर्षाच्या लव्ह स्टोरीचा पुढचा भाग आहे. आकाश आणि वर्षा दिल्लीकडून मुंबईला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसलेले आहे. तर आकाश आणि वर्षाला एक दुसऱ्यावर प्रेम झाले आहे आणि आकाशने त्याच्या मित्राला कॉल करून सांगितले आहे की माझ्या समोरच्या सीटावर एक मुलगी बसलेली आहे, मला तिच्यावर प्रेम झाले. आणि वर्षाने पण तिच्या दीदीला सांगितले आहे की माझ्यासोबत एक मुलगा आहे, ट्रेनमध्ये भेटला आहे, मला त्याच्यावर प्रेम झाले आहे. तर मग आकाश आणि वर्षा एका डब्यात जेवण करतात. मग वर्षाला तिच्या दीदीचा कॉल येतो आणि मग तिची दीदी म्हणते, वर्षा बाळा तू जेवण केलं का? मग वर्षा म्हणती, अगं जेवणच करत आहे. मग दीदी म्हणती, काय भाजी आणली तू डब्यावर? मग वर्षा म्हणते, अगं मी माझा डब्बा विसरले रूमवर आणि ऐक ना, मी पुरणाची पोळी खात आहे. मग दीदी म्हणती, खा, उरली की मला पण घेऊन ये. समजलं, मला जेवण झाल्यावर कॉल कर. मग आकाश म्हणतो कोण होतं ग? मग वर्षा म्हणती, माझी मोठी बहीण. विचारत होती जेवण केलं का? मग आकाश म्हणतो, यार वर्षा तू माझ्यावर किती विश्वास ठेवती, मी तुझ्यासाठी अनवळखी आहे. मग वर्षा म्हणती, मी जितकी बावळट समजत होते तू त्याच्यापेक्षा जास्त आहे यार, अजून भाजी घे. मग आकाश हसतो आणि म्हणतो, अगं ती भाजी नाही, ती चटणी आहे, माझी आजी पुरणाची पोळी बनवली की नेहमी बनवती. मग वर्षा म्हणते, यार आकाश तुझी आजी खूप छान जेवण बनवती. मग आकाश म्हणतो, तुला नाही येत का जेवण बनवता? मग वर्षा म्हणती, तुला खरंच सांगू का, मला काहीच बनवता येत नाही. मग आकाश हसतो आणि म्हणतो, मला तर सगळं बनवता येते. मग वर्षा म्हणती हसती, काय? मी मॅगी बनवते, पोहे बनवते, चहा बनवते. मग आकाश म्हणतो, तुझ्या नवऱ्याचं कसं होईल? मग वर्षा म्हणती, आपल्या घरी तू बनत जाशील ना? आकाश म्हणतो, काय? मग वर्षा ठसका लागायचे नाटक करती आणि म्हणती, पाणी. मग आकाश पाणी देतो आणि त्याच्याकडे अर्धीच बाटलीत पाणी असतं आणि मग वर्षा ते पण पिऊन घेती आणि मग आकाश म्हणतो, गेला का ठसका? मग वर्षा म्हणती, हो. मग आकाश म्हणतो, तू काय म्हणाली? मग वर्षा परत ठसका लागायचे नाटक करती. मग आकाश म्हणतो, यार तुला काय होत आहे? मग वर्षा म्हणती, दुसरा विषय काढ. मग आकाश म्हणतो, पूर्ण पाणी संपले, आता पुढचे स्टेशन येत नाही तोपर्यंत तसंच बस. मग वर्षा म्हणती, सॉरी यार आकाश, मी तुला पाणी ठेवायचे होते यार, पण याच्यामध्ये माझी चूक नाही, मला वाटले अजून पाणी असन. मग आकाश म्हणतो, अरे भांडू नको, मी पुढच्या स्टेशनवर पाणी घेऊन टाकेन. मग वर्षा म्हणती, पुढचे स्टेशन यायला 1 तास बाकी आहे. मग आकाश म्हणतो, अरे मला माहिती आहे, मी नेहमी येतो. मग वर्षाला दीदीचा कॉल येतो आणि मग वर्षा म्हणती, हा बोल दीदी. मग दीदी म्हणती, आकाश काय करत आहे? तू डब्बा विसरला, मग तू त्याच्या डब्या खाल्ला. मग वर्षा म्हणती, अरे दीदी तू जेवण केलं का? मग दीदी म्हणती, हो केलं. मग तेवढ्यामध्ये आकाशला त्याच्या मित्राचा कॉल येतो आणि मित्र आकाशला म्हणतो, काय भाई काय चाललं, झाले का जेवण? आकाश म्हणतो, हो झाले जेवण. मग मित्र म्हणतो, आमच्या वहिनीनी काय आणले होते डब्याला? मग आकाश म्हणतो, यार भाई होल्ड कर. मग आकाश तिथून उठतो आणि मग आकाश बाथरूमकडे येऊन म्हणतो, बोल आता. अरे ती समोर बसलेली, तुला काय सांगू? अरे तिचा डब्बा विसरून आली, मग माझा डब्बा आम्ही मिळून खाल्ला. मग मित्र म्हणतो, डब्बा पुरला का यार? मग आकाश म्हणतो, यार भावा, आजीने डब्बा दिला होता, तो पुरणार नाही का? अरे अजून एक पोळी उरली आहे. मग इकडे वर्षा पण तिच्या दीदीला बोलत आहे आणि आकाशच्या गप्पा करत आहे. मग वर्षा म्हणती, दीदी ठेवते फोन आणि मग फोन कट करती आणि म्हणती, मी याचे स्वप्न बघत आहे आणि हा तिकडे का जियपला बोलत आहे का, जाऊन बघते. आणि वर्षा जाती तर मग आकाश त्याच्या आजीला बोलत आहे. आजी म्हणती, जेवण केलं का? कुठे आहे? पोचला? मग आकाश म्हणतो, हो झाले जेवण. मग आजी म्हणती, तू बदलला असं नव्हता, तू काय बात आहे? लगेच आकाशला वर्षाचा आवाज येतो आणि मग आकाश म्हणतो, अरे वर्षा. मग वर्षा म्हणती, अरे मी हात धुण्यासाठी आले. मग आकाशची आजी वर्षा हे नाव ऐकती आणि म्हणती, वर्षा कोण आहे? आकाश तू बिघडला तर नाही ना? मग आकाश म्हणतो, आजी तू झोप, मी तुला
सगळं सांगेल उद्या सकाळी. मग आजी म्हणती ठीक आहे ठेव फोन. मग वर्षाला समजतो की आकाश त्याच्या आजीसोबत बोलत आहे. मग वर्षा मनातल्या मनात म्हणती आजीला बोलत आहे तर इतकी लपून बोलायची काय गरज आहे. जाऊ दे असं काही त्याचं महत्त्वाचे बोलणे. मग आकाश त्याच्या जागेवर येऊन बसतो आणि मग वर्षा पण येते आणि म्हणते यार मला पण खूप तहान लागली यार, पाणी बघ ना. मग आकाश म्हणतो ठीक आहे दे बर का बाटली, गाडी कुठे तरी थांबन. मग आकाश बाटली घेऊन दरवाजाकडे येऊन थांबतो आणि मग वर्षा तिच्या बहिणीला कॉल करती आणि मग दीदी म्हणती झोपली नाही अजून. मग वर्षा म्हणती अगं तहान लागली, पाणी संपलं, काय झोप येईल. मग वर्षा म्हणती दीदी माझे आकाशवर खूप प्रेम आहे. तो कोण आहे काय मला माहीत नाही, पण मी त्याच्यासाठी पागल आहे. आय लव्ह यू आकाश. मग वर्षाची दीदी म्हणती अगं त्याला भेटून 10 ते 20 तास झाले, इतका भरोसा नको करू. मग वर्षा म्हणती दीदी माझे प्रेम मला धोका नाही देणार आणि तुला काय म्हणायचे आहे ते मी समजू राहिले. अगं दीदी मी झोपले होते हेडफोनमध्ये गाणे लावून. त्यांनी मला जेवण करण्यासाठी खूप आवाज दिला, मी ऐकले नाही तर त्यांनी मला हात नाही लावला. बाटली मला धक्का दिला आणि उठवले. अगं तो खूप भारी आहे. मी कुठे लगेच लगन आत्ताच त्याच्यासोबत लग्न करत आहे. मग दीदी म्हणती ठीक आहे त्याला प्रपोज करून टाक. मग वर्षा म्हणती ठीक आहे दीदी.